स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे भुलेश्वर मार्केटला, मुंबईला। तर चला शॉपिंगला सुरुवात करूया आणि भुलेश्वर मार्केटमध्ये आपल्याला काय काय मिळतं ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, बेल आयकॉन हिट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। भुलेश्वर मार्केट हे CST स्टेशनपासून त्याचबरोबर मस्जिद बंदर स्टेशनपासून जवळ आहे आणि तुम्हाला क्रॉफर्ड मार्केटपासून जाण्याचाच रस्ता भुलेश्वर मार्केटला जातो। तर तुम्हाला भुलेश्वर मार्केट व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही गुगल मॅपवर भुलेश्वर मार्केट टाईप करता तर तुम्हाला डायरेक्शन नक्कीच कळेल। आणि इथे काय काय मिळतं हे आपण पाहणार आहोत। तर इथे खूप साऱ्या वस्तूंमध्ये ऑप्शन आहे, त्याचबरोबर क्लिप आहेत। क्लिप ते पण आपल्याला 6 किंवा अर्धा डझन किंवा 1 डझन घ्यावे लागतात असं आहे। त्यानंतर वेण्या आहेत, क्लिप म्हणजे खेकडा क्लिपमध्ये तो खूप सारे ऑप्शन्स आहेत। जे काट्याचे क्लिप आहेत त्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स इथे आहेत। त्यानंतर ज्वेलरी आहे, मोत्याचे दागिने आहेत। मोत्याचे दागिने तुम्हाला घ्यायचे असतील, मंगळसूत्र घ्यायचे असतील किंवा नेकलेस घ्यायचे असतील तर इथे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला ज्वेलरीमध्ये भुलेश्वर मार्केटमध्ये आणि होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहेत। आणि खूप छान अशा डिझाईन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील। त्याचबरोबर इथे हेअरस्टाईलसाठी जे अंबाडे लागतात तेही तुम्हाला इथे मिळून जातील। त्यानंतर जे आपल्याला चौकर आहेत ते तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या व्हरायटीमध्ये। त्याचबरोबर हळदीसाठी यूज करतात असे हे नेकलेस ते पण तिथे मिळतील। त्याचबरोबर हेअर क्लिप आहेत, डायमंडचे हेअर क्लिप तुम्हाला मिळतील, हेअर पिन मिळतील, त्यानंतर सेफ्टी पिन आहेत, काटे आहेत, डायमंडच्या सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळतील। बांगड्यांमध्ये तर एवढे सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील, ते पण होलसेल रेटमध्ये। आणि खूप छान व्हरायटी आहेत आणि खूप छान कलेक्शन आहेत। या ज्या 2 बांगड्या तुम्ही पाहतात ह्या 150 रुपयाच्या आहेत आणि यावर कुंदनचं वर्क केलेलं आहे आणि कलर तर खूप सारे यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि प्रत्येक शॉपचे प्रत्येक रेट वेगवेगळे आहेत। तर नक्की विजिट करा आणि यांचं कलेक्शन पाहायला विसरू नका। एवढं सुंदर कलेक्शन तुम्ही मुंबईमध्ये कुठेच पाहिलं नसेल तर भुलेश्वर मार्केटला विजिट करा। भुलेश्वर मार्केटला खूप छान असं कलेक्शन आहे। त्यानंतर हे हळदी कुंकूसाठी करंडा आहे, 30 रुपयापासून सुरुवात आहे आणि यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील आणि रेट पण रिजनेबल आहेत। तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये खरेदी करता तर तुम्हाला यामध्ये पण डिस्काउंट मिळेल। तर सध्या हळदी कुंकू सर्वजणी करतातच, तर इथे विजिट करता तुम्हाला तर खूप सारं डिस्काउंट मिळेल। आणि त्याचबरोबर जर जास्त क्वांटिटी तुम्ही घेतली तर तुम्हाला अजून यामध्ये म्हणजे ज्या 30 रुपयाच्या वस्तू आहेत त्या 20 रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जातील। तर हे छान हळदी कुंकूचा करंडा आहे आणि त्याबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि याची पॅकिंग पण खूप छान आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता याचे बॉक्स पॅकिंग आहे। छानसा असा प्लास्टिकचा डब्बा दिलेला आहे, त्यामध्ये हा आपण हळदी कुंकूचा करंडा ठेवू शकतो आणि हे वाण देण्यासाठी खूप छान ऑप्शन्स आहेत इथे। त्यानंतर हे हळदी कुंकूचा हा जो करंडा आहे त्यामध्ये पानाच्या आकाराचा, त्याचबरोबर सर्कल आकारामध्ये असे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे हळदी कुंकूच्या करंड्यामध्ये पाहायला मिळतील आणि याची प्राईस 30 रुपयापासून स्टार्ट होत आहे। प्रत्येक वस्तूची प्राईस सांगता नाही येणार कारण प्रत्येकाच्या प्राइजेस वेगवेगळे आहेत, पण सुरुवात 30 रुपयापासून आहे। तर हा पण हळदी कुंकूचा करंडा आहे, हा पण खूप छान आहे। त्याचबरोबर प्लेट पण तुम्हाला आहे। त्यानंतर लॉंग मंगळसूत्रमध्ये पण खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील। इथे खूप छान असे लॉंग मंगळसूत्र आहेत, पेंडेंट आहेत, त्यानंतर नेकलेस तुम्हाला पाहायला मिळतील, कानातले पाहायला मिळतील, इमिटेशन ज्वेलरी आहे ती पण तुम्हाला पाहायला मिळेल। खूप सारे ऑप्शन्स इथे प्रत्येक वस्तूंमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर आम्ही पुढे गेलो, या मार्केटच्या जस्ट बाहेर गेल्यानंतर तुम्हाला जर आरी वर्कचं सामान हवं असेल तर या मार्केटच्या बाहेरच तुम्हाला आरी वर्कचं सामानही मिळतं, तेही मी या व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे। जर तुम्हाला आरी वर्कचं सामान हवं असेल तर तुम्ही नक्कीच भुलेश्वर मार्केटच्या बाजूचं मार्केट जे आहे तिथे विजिट करू शकता। तुम्हाला तिथे सर्व वस्तू एकाच जागी मिळून जातील। त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही बांगड्यांच्या ऑप्शन्समध्ये, क्लिपच्या ऑप्शन्समध्ये गेलो। लहान मुलींचे जे क्लिप आहेत ते पण खूप छान इथे मिळतील। त्यानंतर हे क्लिप आहेत जे खेकडा क्लिप आहेत,
काट्याचे जे क्लिप आहेत ते 6 पीसप्रमाणे पूर्ण पॅकेट आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतर कुंदनचे दागिने आहेत, त्यानंतर कानातले आहेत. ऑक्साईडची ज्वेलरी तुम्हाला घ्यायची असेल तर भुलेश्वर मार्केट हे बेस्ट ऑप्शन आहे आणि खूप छान कलेक्शन यांच्याकडे तुम्हाला पाहायला मिळेल. तर बार्गेन करायला तर विसरूच नका, कारण बार्गेन तर प्रत्येक जागी आपल्याला करावं लागेल. तर प्राइजेस कमी करायला विसरू नका. त्यानंतर हे बांगड्यांचं कलेक्शन आपण पाहूया. बांगड्यांच्या कलेक्शनमध्ये पण यांच्याकडे कमीत कमी 1000पेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला भुलेश्वर मार्केटमध्ये मिळतील. त्यानंतर बांगड्यांचे जे डायमंडचे आहेत, त्यानंतर डेली वेअरसाठी तुम्हाला बांगड्या हव्या असतील तर तेही तुम्हाला इथे मिळून जातील. आणि आता सध्या लग्नाचा सीझन चालू होत आहे, तर त्यानंतर पण तुम्हाला लग्नाच्या वेळी जर तुमच्या घरात कोणाचं लग्न आहे तर तुम्हाला ज्वेलरी हवी असेल तर भुलेश्वर मार्केट हे खूप छान ऑप्शन तुम्हाला मिळेल. त्यानंतर भुलेश्वर मार्केटच्या बाहेर पण तुम्हाला काही 1 पीसने ज्वेलरी विकायला मिळते. पण इथे जे भुलेश्वर मार्केटमध्ये तुम्ही येता तर तुम्हाला कमीत कमी 6 पीसची तरी खरेदी करावी लागते कानातल्यामध्ये किंवा बांगड्यांमध्ये, कारण हे होलसेल मार्केट आहे आणि या होलसेल मार्केटमध्ये कमीत कमी 6 पीस तरी खरेदी करावे लागतात, म्हणजे अर्धा डझन खरेदी करावे लागतात. तर प्रत्येक वस्तूंमध्ये आपण अर्धा डझन नाही खरेदी करू शकत. जसं मोठे नेकलेस आहेत तर मोठे नेकलेस तुम्हाला इथे स्वस्तात मिळतील, पण जे कानातले आहेत, बांगड्या आहेत, या आपल्याला 6 पीस खरेदी कराव्या लागतात. त्यानंतर इथे कोल्हापुरी जे ज्वेलरी आहे, कोल्हापूरची पारंपरिक ज्वेलरी, कान किंवा या गोष्टी पण तुम्हाला इथे मिळून जातील. त्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर आरीवर्कचं सामान घेण्यासाठी गेलो तर इथे तुम्हाला मणी आहेत, जे छोटे छोटे गोल्डन मणी लागतात. लेस हवी असेल तर लेस पण तुम्हाला इथे आरीवर्कचं सगळं सामान तुम्हाला इथे मिळून जाईल. त्यानंतर लटकन आहेत, जर तुम्हाला हळदीसाठी डेकोरेशन करायचं असेल तर तुम्हाला इथे खूप छान असं डेकोरेशनचं सामान पण मिळून जाईल.
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.